पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। श्रीधर काका, मी म्हणत होते खरं काय ते स्वतःच्या तोंडाने सांगितलं तर जास्त बरं होईल, कारण मला शोधायला वेळ नाही लागणार। तुम्ही काय बोलताय ते मला काहीच समजत नाहीये। बरं, म्हणजे मला सगळं फोडूनच सांगावं लागणार। एक काम करा, 1 लाख रुपये माझ्याकडे द्या। काय झालं? झालं काही नाही, द्या तर पैसे। हा हो, देतो। ह्याच्यावरचा नंबर 8DB 183926 असा आहे ना? सिरियल नंबर? त्याचा इथे काय संबंध? मला आणि माझ्या बहिणीला लहानपणापासून एक सवय होती, अण्णांनी आईकडे पैसे दिले की आईकडून त्या नोटा घ्यायचो आणि त्यावरचा नंबर लिहून ठेवायचो। नोटा काय भारीतल्या नसायच्या, पण ही सवय लय भारी होती। माई तर अजून पण सवय गेली नाही, आजही नोटा आल्या की त्यावरचा नंबर आधी लिहून ठेवते। हो का? तुम्हाला पण आवडली ना माई ही सवय? नंबर पाहताय ना? हो। म्हणजे नंबर तर तुम्ही म्हणताय तोच आहे, पण मला एक कळत नाहीये की हे माझ्याकडे कसे आले ना? स्वतःहून तर नाही येऊ शकत नाही, एकतर तुम्हाला त्यांच्या जवळ जावं लागणार, नाहीतर कुणाकडून तरी त्या तुमच्या हातापर्यंत आले असणार। म्हणजे हा ते असं झालं असेल की काय आहे ते रोजच्या व्यवहारात माझ्याकडे अशा नोटा येतात ना, त्यापैकीच असतील त्या, दुसरं काही नाही। या नोटांवरचा नंबर त्या 25 लाख रुपयामधल्या आहेत, जे घरातल्या कोणीतरी चोरलेच। तुम्हाला काय म्हणायचंय? हे पैसे मी चोरले? हे बघा, तुम्ही आता अति करता। तुमच्यावर चोरीचा संशय घेतला तर तुमची एवढी तडफड झाली, मायावर तर सरळ सरळ चोरीचा आरोप केला गेला होता। मला चोर ठरवून खोलीची झडती घेतली होती ना, तेव्हा माई काय तडफड झाली असेल याचा विचार करा। काय झालं? तुमचे हात काय एवढे थरथर कापतायत? कुठे काय? काही नाही। हात मी ओके, पण तसं काय बरं आहे मी। थांबा, एका महत्वाच्या माणसाला बोलवते। दामू काका, काय मुक्ताताई? तुम्ही काय ऐकलं, काय बघितलं हे जरा सांगाल का? वय सांगतो। तुम्ही आणि दत्ता भाऊ काहीतरी बोलत होतात ना, तेव्हा मी साफसफाई करायला आलो होतो। कोणत्या तरी पैशाबद्दल फुसफुस चालू होती। तुम्ही कोणा कळून देऊ नका असे दत्ता भाऊ म्हणत होते। हो, म्हणजे ते फारसं महत्वाचं नाहीये, ते फक्त आम्ही। एक मिनिट, दामू काका तुम्ही या। श्रीधर काका, अहो श्रीधर काका। काय? अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला परत एकदा वाचवू शकते। मला कळतंय तुम्हाला यात कोणीतरी बळच ओढून घेतलंय, फक्त मला खरं काय
ते सांगा. तू जर मला साथ दिली नाहीस ना तर तुझ्या काय लांड्या लबाड्या करून तुझी घरं भरली आहेस ना ते रावसाहेबांना मला सांगावं लागेल आणि मग रावसाहेब तुला लात मारून हाकलवून देतील. हे बघा, मी चोरी केलेली नाहीये आणि मी काही लपत पण नाहीये. श्रीधर काका, असं येडसरपणा करू नका. मी तुम्हाला नोटाच्या नंबर सकट पकडलाय, सगळं तुमच्यावर येईल. हे बघा, मी काही केलेलं नाहीये आणि मला ही अशी भीती नाही दाखवायची, कळलं? आणि मला खूप कामं आहेत, मी येतो. हा म्हणजे नंबर तर तुम्ही म्हणताय तोच आहे, पण मला एक कळत नाहीये की हे माझ्याकडे कसे आले ना. स्वतःहून तर नाही येऊ शकत नाही. एकतर तुम्हाला त्यांच्या जवळ जावं लागणार, नाहीतर कुणाकडून तरी त्या तुमच्या हातापर्यंत आल्या असणार. आहे की नाही माझी बायको युनिक? हे असे नोटांवरचे नंबर कोण लिहून ठेवत असतं, पण तिने घेतले. मुक्ताला सुद्धा वाटलं नसेल की तिची जुनी सवय अशा वेळी तिच्या मदतीला येईल. म्हणून माणसांना चांगल्या सवयी असाव्यात, नाही? श्रीधर काका, तुमच्या चांगल्या सवयी कुठे गेल्या? का वागताय असं? सारंग भाऊ, मी खरं सांगतो, मी काही केलेलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच चोरी नाही केली. कोणी करायला लावलं का? कोणी सांगितलं? सारंग भाऊ, मी 25 वर्ष इथे नोकरी करतोय. या घराचं मीठ खाल्लंय हो मी. या घरातल्या पैशाला कसा हात लावेन? मी खरंच सांगतो, मी नाही चोरी केली. सारंग भाऊ, मी खरं सांगतो, मी नाही चोरी केली. कोण आहे चोर? श्रीधर काका, मी तुम्हाला विचारतोय, चोर कोण आहे? तुम्ही जर तुमचं तोंड उघडलं नाही ना तर आता माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसणार आहे. मला तुम्हाला पोलिसात द्यावंच लागेल. अहो, तुम्ही जरा शांततेत घ्या. श्रीधर काका, मी विनंती करतो, ज्यानं कोण केलं त्याचं नाव सांगा. आता गप्प राहू नका, बोला. ठीक आहे, सांगतो. गुड. सगळं सांगतो. त्याचं काय झालं? नाही, मी नाही सांगू शकत. मी सांगितलं तो मला मारेल. मी नाही सांगू शकत. हे असं का करतायत? कुणाला घाबरतायत एवढे? दत्ता मामा. काय? दत्ता मामा? त्यांनीच यांना धमकी दिली असणार आहे. कुसुम, पाणी आण. हॅलो, आत्माराम, दत्ता बोलतोय. ओळखलं का? दत्ता म्हणजे ते रावसाहेबांचे मेवणे का? बरोबर, अगदी बरोबर ओळखलंस हा तू. मेमरी स्ट्रॉंग आहे तुझी. हा हा, बोला ना, कसं काय फोन केला?
म्हटलं नगरकरांच्या घरातली ताजा खबर द्यावी तुला. खबर काय हो? तुझ्या मुक्तामुळे या घरात अतिशय वाईट घटना घडली आहे. ऐकून तुला लाज वाटेल रे. काय झालंय? नाही हो, हे नाही होऊ शकत. अरे बाबा असंच झालेलं आहे. जे घडलंय ते मी काय मनच सांगत नाहीये. चोराला पकडायला 48 तास दिलेत तिला आणि मला वाटतं ते 48 तास आता संपत आलेले आहेत. तिने जर या कालावधीमध्ये चोराला पकडलं नाही ना तर तिची ह्या घरातून हकालपट्टी होणार आहे. याचा अर्थ आजचा तिचा शेवटचा दिवस आहे. आत्मारामा, तुझ्या चोरट्या आणि लाडक्या लेकीला ना घ्यायला इकडे ये. चले, वाट बघतोय तुझी. ये लवकर. अहो काय झालंय सांगा ना. अहो असं काय करायलंय सांगा की. अहो सांगा ना काय झालंय. काय झालंय. नाही, असं नाही होऊ शकत. अहो काय नाही होऊ शकत. काहीतरी बोला ना. अगं मुक्तावर लय मोठ्या चोरीचा आळ घेतलाय. 48 तास दिलेत तिला खरा चोर शोधून द्यायला, आणि नाही शोधला तर तिला घराबाहेर काढणार आहेत. आपल्याला तिकडे बोलवलंय. नाही 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 मुक्ता कधीच चोरी करू शकत नाही. अगं चोरी काय, चोरी तर लय लांबची गोष्ट राहिली. कधी दुसऱ्याच्या वस्तूला साधा हात पण नाही लावू शकत माझी पोरगी. पण मला विश्वास आहे मुक्ता सगळे व्यवस्थित करील. आई राजा, चोरी झाली ती ह्या घरातल्या माणसाने कोणीतरी चोरी केली आणि ती चोर तू आहेस. तिला वटणीवर आणायचा एकच मार्ग आहे, तिच्यावर पोलीस केस करायचा. हे मुक्ता आधी सांग पैसे कुठे ठेवले ते सांग. तिच्याकडे सून म्हणून नाही, चोर चोर म्हणून बघा. काय झालं मुक्ता. अगं तू संबळ का वाजवतेस. मग काय करू. जो उठतोय तो आरोप करतोय. कोणी चोर म्हणतंय, कोण भिकारी म्हणतंय, कोणी गरीब म्हणत हिणावतंय. तुम्ही ना माझ्याशी लग्नच नव्हतं करायला पाहिजे. मी अजिबात तुमच्या लायकीची नाहीये. या घरातल्यांना किती आपलंसं करायचं बघितलं ना तरी ते मला वाळीतच टाकतात. त्यांच्यावर जेवढा जीव लावते ते तेवढाच त्रास मला देतात. कायम अपमान करतात, कायम. नाही सहन होता आता. किती मोठी आव्हानं आली तरी मी झेलू शकते. किती मोठं संकट आलं तरी पाय रोवून उभं राहीन. पण या मनाला चटके देणारं आपल्याच माणसांच्या नजरांचं काय करू. स्वतःच्याच माणसांची किती दिस भांडू. हाय मी गरीब, नाहीयेत माझ्याकडे पैसे. तुमच्या एवढी इज्जत नाहीये. नशिबानं श्रीमंत घर, श्रीमंती दाखवली तर यात माई काय चूक आहे. मुक्ता शेवटचे काही तास शिल्लक राहिले. श्रीधर काका पण निघून गेलेत. त्यांच्यावर संशय आला होता, त्यांनाही समोर आणता येईना. मला नाही वाटत आता काय होईल. चोरीचा शिक्का बसूनच आयुष्यभर जगावं लागणार आहे. नाही मुक्ता, अगं असं काहीही होणार नाही.
हे बघ, तू निरपराध आहेस हे सिद्ध करू शकली नाहीस ना, तर याचा अर्थ तूच गुन्हेगार आहेस असा होत नाही. हो पण पैसे तर आपल्याच खोलीत सापडलेत ना, चाव्या तर माझ्याकडेच होत्या. या सगळ्यापासून, या परिस्थितीपासून कसं लांब पळायचं? मुक्ता, मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. एका घरातली एवढी सगळी चांगली झालेली माणसं अचानक तुझ्या विरोधात कशी गेली? दादा सोडून घरातलं एकही जण म्हणाला नाही की मुक्ता चोरी करू शकत नाही. आमचा तिच्यावर विश्वास आहे. अहो तसं काही नाहीये. म्हणजे सगळ्यांनी मला स्वीकारलंच होतं, पण घरात एवढी चोरीची घटना घडली, ते पण एवढी मोठी रक्कम, त्यामुळे सगळ्यांना राग येणं साहजिक आहे. पण दादांनी आपल्यावर एवढा विश्वास दाखवलाय, मोडला नाही पाहिजे. मी चोरी केली नाहीये हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे. मुक्ता, सगळं ठीक होईल. मी आहे ना तुझ्यासोबत. तुम्ही इथे काय करत होता? आमचं बोलणं लपून ऐकताय का? मी कशाला लपून ऐकतोय? मी बघायला आलो होतो की संबळचा आवाज आला ना, मला म्हटलं नेमकं घडतंय तरी काय. नाही, खरं तर मी दादांना जाऊनच भेटणार होतो आणि त्यांना विचारणार होतो, तुम्ही काय मुक्ताला घरामध्ये संबळ वाजवायची परमिशन दिली आहे काय? नाही, नंतर माझ्या लक्षात आलं की ही घरातून बाहेर जाण्याची बातमी दवंडी पिटवून देते म्हणून. मुक्ता कुठेही जाणार नाही, आणि आता ह्या घरातून ते जातील ज्यांनी तिला यात अडकवण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, नाही, तुमच्या ह्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळो अशी मी देवाजवळ प्रार्थना करेन. चला आठवा, अरे वेळ नाही तुमच्या जवळ. आणि सारंग लक्षात ठेवा, हिला जर चोर सापडला नाही ना, तर हिला घरातून बाहेर जावं लागेल. मागे नाही का नवरात्रीनंतर तू हिच्या मागे गेला होतास, तसं करू नको हा बाबा. नाही, मला नाही रे, दादांना त्रास होईल ना. त्याची काळजी तुम्ही नका करू. दादांवर तीळ आम्ही येऊनच देणार नाही. खरा चोर सापडल्यावर नात्यातल्याच कुणाला तरी हाकलून द्यायचे, दादांवर येऊ नये अशी प्रार्थना करा. ऑल द बेस्ट. नाही, तुम्ही शोध घ्या, मी जाणारी वेळ मोजतो. मुक्ता, हे बघ, सगळेच तुला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात. दत्ता मामा जे बोलून गेले ना, त्यांनी मला अजूनच ऊर्जा आली. आणि आता तर त्या चोराला मी सोडणार नाही. आणि तुम्ही काळजी नका करू, मी आता स्वतःला त्रास करून नाही घेणार. आणि अजून एक, माफ करा, मी मगाशी तुमच्या समोर मनस्ताप करून घ्यायला नको होता. मुक्ता, अगं बरं झालं तुझ्या मनातलं सगळं बोललीस तू. अगं अशानं माणसाचं मन मोकळं होतं. आणि यार, श्रीधर काकांकडून आपल्याला थोडं तरी कळायला हवं होतं. मुक्ता, मला काय वाटतं,
की श्रीधर काका कसे पळून गेले आणि नेमकं काय काय घडलं ना हे मी दादांना सांगायला हवं. नाही नको, ते आधीच खूप घाबरलेत. आणि त्या भीतीमुळे येडं आकडं काही घडायला नको. तुम्ही बाकी मायावर सोडा. दादांनी मायावर विश्वास ठेवलाय हेच मायासाठी लय आहे.